नमस्कार, मी माधव भालेराव. आपण पाहत आहात हिंद विमान. लोहा तालुक्यातील अंतेश्वर धरणातून 2 टीएमसी पाणी हे अहमदपूर येथील झरी धरणामध्ये नेण्याची 4000 कोटीची योजना मंजूर झाली आहे. अंतेश्वर बंधाऱ्याच्या पाण्यावरून लोहा कंधारमध्ये राजकारण तापले आहे. पावसाळ्यामध्ये पावसाचे वाहून जाणारे पाणी हे मन्याड पात्रात टाकून पुन्हा हे पाणी झरी धरणामध्ये नेऊन तेथील शेतीसाठी वापरलं जाणार आहे. अंतेश्वर परिसरातील 15 ते 20 गाव आजही पाण्याविना दुष्काळीत आहे. पावसाळ्यामध्ये मन्याड पात्राचे हे 5 टीएमसी पाणी हे वाहून जाते. अशा असतानाही अंतेश्वर बंधाऱ्यातून 2 टीएमसी पाणी उचलण्याचा काय हेतू आहे? या धरणातून वाहून जाणारे पाणी नेण्याच्या ऐवजी याच ठिकाणी पाणी साठवण्याची काही योजना जर केली तर लोहा तालुक्यातील अनेक गावांना शेती सिंचन मिळता येऊ शकते. पाणी जाऊ नये यासाठी काही विरोधी पक्ष विरोध करत असले तरी भविष्यात हे पाणी थांबेल अशी सध्या तरी वाटत नाही. पाहूया या संदर्भातला हा रिपोर्ट. तत्कालीन आमदार शंकरनाथ धोंडगे यांनी या भागातील शेती सिंचनाखाली यावी, शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा म्हणून 2010 ते 2014 या कालावधीमध्ये या अंतेश्वर बंधाऱ्याचं काम झालं. या बंधाऱ्याची किंमत 148 कोटी ही सुरुवातीला होती, परंतु त्यामध्ये वाढ होऊन हा बंधारा 200 कोटीचा आहे आणि या बंधाऱ्यामध्ये 1 टीएमसी जलसाठा होतो. तर याच बंधाऱ्यावरून आज घडीला अतिशय संवेदनशील प्रश्न निर्माण झाला असून येथून पाणी म्हणजे वाहून जाणारं जे पाणी आहे या बंधाऱ्यावरून, तर या बंधाऱ्याचं वाहून जाणारं पाणी झरी तालुका अहमदपूर येथे जाण्याचं प्रयोजन आहे. तशा पद्धतीची योजना 4000 कोटीची होणार आहे. म्हणून या भागाच्या सर्वपक्षीय नेत्यामध्ये शेतकऱ्यामध्ये एक प्रकारची चीड, आमच्या भागातलं पाणी तिकडं कसं जाते यावरून अतिशय आक्रमक अशा रीतीने वेगवेगळ्या पद्धतीने निवेदन देणे आता येणाऱ्या या 2-3 दिवसामध्ये लागलीच. एक मोर्चा, एक साखळी उपोषण अशा पद्धतीचा हा प्रश्न अतिशय ऐरणीवर आलेला आहे. तर या बंधाऱ्याला कशा पद्धतीनं वरच्या पातळीवर इथून पाणी घेऊन जाण्यासाठी अटकाव कसा होईल यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. शंकरनाथ धोंडगे यांनी येथून पाणी जाण्याला सुरुवातीला विरोध केला. त्यानंतर विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी येथून एकही थेंब पाणी जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतली. त्यानंतर येथून पाणी कसं जाते या पद्धतीने भाजपचेही अनेक कार्यकर्ते, नेते, पुढारी हे आता सरसावलेले आहेत. तर अशा पद्धतीची ही योजना या भागातलं पाणी हे वेगवेगळ्या पद्धतीनं लातूर जिल्ह्यामध्ये पालम तालुक्यामध्ये जात आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये, शेतकऱ्यामध्ये एक प्रकारची चीड, संताप आज घडीला व्यक्त केला जात आहे. किशनराव जोगदंड, गाव तुमचं? अंतेश्वर. अंतेश्वर. मग ह्या बंधाऱ्यावरून जे वाहून जाणारं पाणी आहे हे वाहून जाणारं पाणी इथून उचलणार आहेत अशा पद्धतीची एक योजना अहमदपूर तालुक्यामध्ये तयार करण्यात आली आणि तिथून तिथले शेतकऱ्यांना इथून पाणी लिफ्ट त्या मन्याड मध्ये घेऊन जाणार, म्हणजे लिंबुटीच्या वरच्या, आणि तिथून पुन्हा लिफ्ट करून पुन्हा झरीला घेऊन जाणार. मग हे इथलं पाणी वाहून जाणार घेऊन जावं का जाऊ नये? नाही, अजिबात नेऊ नये. म्हणजे इथल्या शेतकऱ्याचं नुकसान आहे ना सगळ्या. इतकं पाणी असून तर आम्हाला पाणी पुरी होईना आणि इथलं पाणी नेलं पुऱ्या भागाचं नुकसान आहे. बंधारा आहे तुमच्या गावाजवळ इथं अंतेश्वरला. मग ह्याच्याहून जे पाणी वाहून जाणार आहे ते पाणी अहमदपूर तालुक्यात झरीला घेऊन जाणार आहेत, वाहून जाणारं पाणी. मग या गावातलं पाणी इथंच शेतकऱ्याला काहीतरी योजना करून राहावं असं वाटते काय? हे वाहून जाणारं पाणी तिकडे घेऊन जावं वाटते? तिकडेच राहावं. मग शासनानं तशा पद्धतीने कुठली योजना करावं का इथल्या शेतकऱ्याला आणखी जास्त शेती व्हावं, शेतकरी सदन व्हावा? योजना पाहिजे करावं. करावं. आम्हालाच पाणी पाहिजे, दुसरीकडे पाणी नेऊ नये सरकारने. आमचं आम्हालाच पाणी पाहिजे. आधीच आम्हाला आता कमतरता आहे, आम्हाला पाणी आता कमी आहे.
काही सांगायचं नाही. मे मध्ये आम्हाला पाणी कमी पडू शकते अजून. नाही आम्हाला पाणी ते आमच्या हक्काचं पाणी आहे नाही अंतेश्वर बंधाऱ्यातलं पाणी. मग ते ते आम्हालाच पाहिजे ना. ते वाया जाते ना, वाहून जाते. वाहून जाते ते म्हणून तिकडे जा. नाही नाही असं जाते म्हणजे हे वाहून जाणारं पाणी इथंच काहीतरी योजना करावी असं वाटते का ते तिकडे घेऊन जावं असं? इथंच काहीतरी योजना शासनाने इथंच योजना करावं काहीतरी. म्हणजे तुम्ही ह्या घेऊन पाणी घेऊन विरोध जे आहे. जाणार आहेत हा, त्याला विरोध करणार. विरोध आहे आमचा. कोण्या कोण्या गावचा विरोध आहे? भारसवाडा, अंतेश्वर, हे भोवतालची जी गाव आहे. बेनूर, हा जवळच्या गावचं. मग आता हे तुमची त्या बंधाऱ्यामुळे शेती सिंचनाखाली येते का? सिंचनाखाली आहे हा. बंधाऱ्यामुळे. पाणी पातळी वाढली का काही पाणी बोरची वाढली. हा, विहिरीची? आधी 400 फुटा पाणी होतं, आता 200 फुटा पाणी लागते आम्हाला. अच्छा, म्हणजे साठा होते त्याचा. त्याच्यामुळे इथले जे काही म्हणजे शेतकरी आहेत ते फायदा होत असल्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक उन्नती बी झाली. शेती बहरली. घरामध्ये थोडासा 2 आणि 4 आणि वाढले. मग या धरणातलं या बंधाऱ्यातलं पाणी जे आहे वाहून जाणारं पावसाळ्यातलं हे पाणी झरी तालुका अहमदपूर येथे घेऊन जाण्यासाठी एक योजना तयार करण्यात आली. त्याच्यावर शेतकऱ्याला तिथला फायदा होणार आहे. मग असं तुम्हाला काही वाटते का की बाबा इथलं वाहून जाणारं पाणी इथंच अडवावं, इथल्या शेतकऱ्याला काय व्हावं, असं काही वाटते का? बिलकुल. आमच्या हक्काचं पाणी हे आमच्यासाठीच ठेवावं आणि आमच्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल असं काहीतरी नियोजन करावं. आमच्या जमिनी गेल्या धरणामध्ये आणि आमच्या जमिनीतलं म्हणजे आमच्या धरणाचं पाणी आम्हाला न हे करता तिकडे झरीला नेऊन तिथल्या शेतकऱ्यांचा विचार करीत आहेत. तसाच विचार आमच्या इथल्या सुद्धा शेतकऱ्यांचा करावा आणि इथलं पाणी हे नेऊ नये. मग तुम्ही पालम तालुक्यातले आहात. पालम तालुक्याचे असल्यामुळे तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये येतात. परभणी जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधीला त्या दृष्टीने काय प्रयत्न करायला लावणार का? मग बिलकुल आम्ही नक्कीच संघर्ष करू आणि आमच्या लोकप्रतिनिधी आमचे कोण खासदार आमदार असतील त्यांच्या कानावर ही गोष्ट घालून त्यांना संघर्ष करायला लावून त्यांच्या पाठीशी उभं राहून आम्ही नक्की संघर्ष करू. कारण का आता लोहा तालुक्यामध्ये कंधार तालुक्यामधले शेतकरी या प्रश्नाविषयी जागरूक झालेत. त्यांच्यामध्ये जनजागृती केली जात आहे. त्याच्यामुळे निवेदन देणार आहेत. संजय पाटील कराळे यांनी औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला जाऊन एक शंकरनाथ धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिलं. तशा पद्धतीनं तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये बिलकुल आमच्या लोकप्रतिनिधीला किंवा आम्ही संजय कराळे यांच्या पाठीशी ठाम उभे राहून नक्कीच संघर्ष करू आणि जाणार पाणी रोखू आणि आमच्या शेतकऱ्यांना हे पाणी मिळालं पाहिजे असा प्रयत्न नक्की करू आम्ही. अंतेश्वर बंधाऱ्यामधून पाणी अप्पर मानार म्हणजे मन्याड नदीमध्ये घेऊन जाणार आणि तिथून पुन्हा लिफ्ट करून ही झरीला घेऊन जाणार. तर मूळ प्रश्न असा आहे की या बंधाऱ्यामध्ये पाणी किती, तिथून वाहून जाणारं पाणी किती आणि तिथून लिफ्ट करणं म्हणजे याच्यावरचा जो काय आवाढव्य असा खर्च आहे तो खर्च शासनाच्या खरं म्हणजे पर्यायाने जनतेच्या करामधून जमा होणारा हा जो पैसा आहे तो एक वाया जाण्याची शक्यता ही सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. अप्पर महानारमध्ये जे पाणी असतं बहुतांश वेळी ते अप्पर महानार हे भरत नाही. परंतु जर समजा भरलं तर त्याच्यामधून जे पाणी पुन्हा खाली जातं. मग ते पाणी खाली जाण्यापेक्षा जर समजा तिथून हे पाणी जर झरीला लिफ्ट केलं तर एक तर शासनाचा पैसा कमी लागेल आणि झरी सारख्या गावाला तिथल्या परिसराला सिंचनाचं पाणी मिळेल, पिण्यासाठी थोडंसं पाणी मिळेल. तर अशा पद्धतीची ही जी काही फिजिबल योजना आहे तर इथून करण्यापेक्षा तिथं जर केलं भाऊ म्हणजे लातूर जिल्हा आणि नांदेड जिल्हा हे जरी भाऊ असले तरी याच्यामध्ये जे काही टोकाचं राजकारण होते तर हे टोकाचं राजकारण एखाद्यावर थांबू शकल अशा पद्धतीची भावना या भागातल्या लोहा तालुक्यातल्या कंधार तालुक्यातल्या लोकांमध्ये आहे. तर याच्यावर शासनानं खरं म्हणजे विचार करण्याची गरज आहे. कारण का 4000 कोटी म्हणजे ही किंमत काही कमी नाही आहे असं जनतेमधून बोललं जाते. या अंतेश्वर बंधाऱ्याच्या परिसरामध्ये जी काही गावं आहेत जवळपास 15 ते 20 गावं असून या बंधाऱ्याच्या मुळे या भागातील जी काही शेतकरी आहेत ही शेतकरी
सिंचनाखाली त्यांची जर समजा जमीन आली तर बारमाही शेती सिंचनाखाली येईल. शेतीमध्ये शेतमजुराला कामे मिळतील. शेतकरी सदन तर शेतमजूर हा जो काही समन्वय आहे या दोघांचंही चांग भलं होईल. यासाठी या बंधाऱ्याच्या अहमदपूर तालुक्यामध्ये पाणी जाण्यापेक्षा जर समजा या भागात जर समजा उपसा जलसिंचन योजना शासनाने जर समजा मंजूर करून त्याच्यावर जर समजा ती योजना कार्यान्वित केली तर या भागातील शेतकरी सधन होतील. अशा पद्धतीचा सूर या परिसरातल्या सगळ्या गावांमधून उमटत आहे. कारण का या बंधाऱ्यामुळं पाणी पातळी या भोवतालच्या शेजाऱ्याच्या सगळ्या गावामध्ये जे काही वाढत आहे, जमिनीची पाणी पातळी चांगली वाढत असल्या कारणामुळे विहिरीला पाणी येणार, बोरला पाणी येणार. तशा पद्धतीनं उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित जर झाली तर या परिसरातली 15 ते 20 गावं ही सधन होतील. शेती ही सिंचनाखाली येईल. अशा पद्धतीचा सूर या भागातून आज घडीला उमटत आहे. परंतु झरीला इथून पाणी घेऊन जाणं हे फिजिबल नाही, अशा पद्धतीची भावना या भागातील शेतकऱ्यामध्ये निर्माण झाली आहे.